शिर्डी नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम या S9च्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत शिर्डी शहरातील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभय भैया दत्तात्रय शेळके पाटील हे आपल्या सोबत आहेत। खरं तर सुरुवातीपासून अभय भैयांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशीच भैयांनी त्यांचे पत्ते ओपन केले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। तर आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार अभय भैया शेळके। भैया स्वागत आहे। मला सांगा, आपण ऐन निवडणुकीच्या तोंडावरच सगळी समीकरणं बदलून टाकली असं का? गेले 5 वर्षापासून मी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षामध्ये जो काही कामकाज चालू होतं, तर प्रत्येक दिवशी जे कामकाज चाललं होतं ते कामकाज मला योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून रोज माझ्या मनात हा प्रश्न उभा राहत होता की असं जर चाललं तर शिर्डी शहराचं होईल काय। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस आम्ही सर्व एकत्र आलो आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस 17 उमेदवारांना साईबाबांच्या मंदिरात आम्हाला उभं करण्यात आलं। आमचे मित्र कमलाकरजी कोते पाटील त्यांच्या मनात ही संकल्पना आली होती की शपथ घेतली पाहिजे की 5 वर्ष कुठल्याही नगरसेवकाने किंवा नगरसेविकाने नगरपालिकेमध्ये कुठलंही टेंडर घ्यायचं नाही, कुठल्याही नगरपालिकेत भ्रष्टाचार करायचा नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 वर्ष विखे पाटलांबरोबर राजकीय तडजोड करायची नाही, अशी शपथ आम्ही सर्वांनी घेतली होती। मग ही शपथ घेतल्यानंतर 5 वर्ष त्या शपथ घेतल्याप्रमाणे ज्या बाबांच्या नगरीत आपण राहतो, आज देशभरात जगभरातनं बाबांना इतके साईभक्त मानतात, त्यांच्यासमोर एक तर शपथ घ्यायला नको होती आणि जर शपथ घेतली तर ती शपथ 100% आपण ती पाळायला हवी होती। आता तुम्ही शहरात अनेक रस्ते बघतात जे 5 वर्षात झाले, जेवढे काँक्रीटचे रस्ते आहेत ते सगळे कमलाकर कोतेंनी त्यांचा पी हाताशी धरून मुरकुटे त्याच्या नावावर ती कामं घेतली। तुम्ही ज्या ठिकाणी माझी मुलाखत घेतात, मी एक उदाहरण देतो फक्त। कालिकानगरमध्ये पाटणी गल्लीचा रस्ता आहे, हा त्यांनीच केलेला रस्ता आहे। त्या रस्त्याची दुरावस्था जर बघितली म्हणजे तुम्ही काम तर घेतलंच, पैसा तर कमावलाच तुम्ही, प्लस तुम्ही भ्रष्टाचार केला, हा तो रस्ता बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, 5 वर्ष पूर्ण व्हायला ज्यावेळेस 4.5 वर्ष झाले होते, स्वतः कमलाकरजी कोते सुजय विखेंकडे गेले आणि त्यांनी पाय धरले आणि त्यांना विनंती केली की तुमचा मला सपोर्ट द्या, माझ्या बायकोला मला नगराध्यक्ष करायचं आहे, तर तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे। मी तुमच्याबरोबर ह्यापुढे राजकारणात राहील। सगळं त्यांनी सेटिंग केली आणि आमच्याबरोबर मीटिंग केली। आम्ही 9 लोक होतो। मीटिंग झाली शिवाजी गोंदकर यांच्या हॉटेलला, त्यांच्या ऑफिसमध्ये। ती मीटिंग झाल्यानंतर कमलाकरजी कोतेंनी हा प्रस्ताव आमच्यासमोर मांडला। त्यावेळेस मी त्यांना विचारलं, अरे बाबा, जर इलेक्शन झालं तर आपल्याकडं 8 मतं आहेत, 9 मतांची गरज आहे। विजय जगताप मतदान करू शकत नाही, कारण लगेच त्यांना व्हीप निघेल व ते त्यांच्यावर कार्यवाही होईल, त्यांना मतदान करता येणार नाही आणि समोर 8 मतं आहे तर विजय जगतापला सुद्धा तिकडं मतदान करावं लागेल। ते कसं? नाही म्हणे, मी ॲडजस्ट केलेलं आहे सर्व काही। ॲडजस्ट केलेलं असं कसं होईल? नाही तुम्ही त्याची काळजी नका करू, मी ॲडजस्ट केलेलं आहे। आता त्याच्या अगोदर 8 दिवस झाले काँग्रेसचे नगरसेवक आमच्या संपर्कात होते, त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली होती की आमची अशी सेटिंग झालेली, कमलाकरजी कोतेंच्या मिसेस नगराध्यक्ष होणार आहे, आम्ही सपोर्ट करणार आहोत। मग मी कमलाकरजींना म्हटलं, आम्हाला सगळं माहीत आहे की तुम्ही सर्व सेटिंग करून आलेला आहात, तिकडं सगळी तुमची राजकीय तडजोड झालेली आहे आणि आता तुम्ही आमच्या डोळ्यात धूळ फेकता का? हे आम्ही कदापि होऊन देणार नाही। त्या मिटिंगला विजयराव जगताप होते, शिवाजी गोंदकर होते, निलेश कोते होते, अभय शेळके होते, राजीव गोंदकर त्यावेळेस पुण्याला होते। मला सांगा, जर तुम्ही ह्या साईबाबांच्या नगरीत बाबांची खोटी शपथ घेणार असाल, तुम्ही भ्रष्टाचार करणार असाल, नगरपालिकेत जाऊन पैसे कमावणार असाल आणि तुम्ही राजकीय तडजोड करायची नाही अशी शपथ घेतली असताना तुम्ही राजकीय तडजोड करायला जाता, अशा लोकांबरोबर मी का राहो? आज 2.5 वर्षात कचऱ्याची परिस्थिती बघा तुम्ही। आज लोक ह्या शहरात आजारी पडले फक्त त्या कचऱ्यामुळे। म्हणजे कचऱ्याचं नियोजन तुम्हाला करता नाही आलं, पण टेंडर घ्यायचं नियोजन तुम्ही करू शकला।
बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो कमलाकर कोते शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्यावरती अभयभाई यांनी आरोप केला आहे आणि जे पडद्यामागे घडत होतं ते आज त्यांनी S9च्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. या बाबतीतला खुलासा आपण कमलाकर कोतेंकडनं घेणार आहोत. भैया मला सांगा, 5 वर्षामध्ये तुम्ही साईबाबांची शपथ मोडली नाही, परंतु 5 वर्षानंतर म्हणजे आता निवडणुकीला सामोरं जात असताना आपण आता ती शपथेतून बाहेर पडलोय आणि म्हणून आपण विखे पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मला सांगा, कुठल्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढवत आहे? नाही, सर्वात प्रथम काय झालं की त्यांना सोडायचं हा निर्णय झाला. मग आपण अपक्ष पॅनल करायचा का, तिसऱ्या आघाडीचा पॅनल करायचा का, हा निर्णय सर्वप्रथम आला समोर. मग विचार केला, आपले 5-6 सीटं येणार, समोरचे 5-6, 7-8 सीटं येणार, यांचे 2-4 येणार आणि मग परत नगरसेवकांची ती धावपळ कशासाठी? शिर्डी शहराचा विकास होणं फार आवश्यक आहे. शताब्दी आता 1 वर्षावर येऊन ठेपलेली आहे. मग अशा परिस्थितीत राजकीय जोडे बाजूला ठेवून जर एकत्र येऊन जर समजा शिर्डीचा विकास होत असेल तर आपण हा निर्णय घ्यावा की नाही घ्यावा, म्हणून स्वतः सुजय विखेंचा पण मला फोन आला, स्वतः नामदार साहेब माझ्याशी बोलले की चला आपण एकत्र येऊन विकास करू. म्हणून हा निर्णय मला केवळ शिर्डी शहराच्या नागरिकांसाठी असेल, शिर्डी शहरातील येणाऱ्या सर्व जगातल्या साईभक्तांसाठी असेल, हा निर्णय घ्यायला मला भाग पडलं. मला बरोबर, आपण फक्त शिर्डी शहराच्या विकासासाठी म्हणून विखे पाटलांबरोबर गेलेले आहात. मला सांगा, विखे पाटलांकडनं आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी काही ऑफर आहे का? परिस्थिती अशी तयार झाली की 6 वॉर्डांमध्ये माझा प्रभाव होता. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडनं सुद्धा ऑफर होती, तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे आमच्याबरोबर राहा, तुम्हाला मी नगराध्यक्ष करतो आणि पॅनलचं नेतृत्व तुम्ही करावं. विखे पाटलांकडे सुद्धा त्यांचे निरोप आले की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला योग्य स्थान देऊ. मग योग्य स्थान देऊ वगैरे हे सर्व होत असताना शेवटी आज शिर्डी शहरात जे काय आनंदाचं वातावरण आहे, विरोधी गटातले सुद्धा बरेचसे लोक त्यांनी सुद्धा स्वीकारलं की अभय शेळके उद्या त्या खुर्चीवर बसले ती शिर्डी शहराचा विकास होणार आहे. आणि बघा तुम्ही, वर्तमानपत्रात ज्या दिवशी मी फॉर्म भरला राष्ट्रीय काँग्रेसकडनं, त्यावेळेस सुद्धा कुठेही विरोधात अशी कुठं भूमिका आली नाही का ज्यावेळेस अभय शेळकेंचं नाव नगराध्यक्ष पदावरती ते होणार आहेत असं कबूल केलेलं आहे. तर याचा अर्थ की लोकांनी स्वागत केलेलं आहे त्या निर्णयाचं. हां, लोकांनी तुमच्या पदासाठी स्वागत केलं आपण असं म्हणताय. मला सांगा की आपल्या या कालिका नगर जो आपला वार्ड आहे, या वार्डामध्ये आपण प्रामुख्याने केलेली काही कामं असतील ते थोडक्यात सांगा. कालिका नगरमध्ये एक सुद्धा गल्ली, ज्या गल्लीत रस्त्या पूर्ण काँक्रीटचे रस्ते, 100% प्रत्येक घराला नळाचं पाणी, 100% ड्रेनेज लाईन, 100% स्ट्रीट लाईट, त्याच्यानंतर मध्यंतरी जो दुष्काळ ओढला होता पूर्ण महाराष्ट्रावर, त्यावेळेस ज्यावेळेस पिण्याचं पाणी धरणात नव्हतं, तळ्यात नव्हतं नगरपालिकेच्या, आणि 4 नगरसेवक ह्या वार्डात निवडून दिले होते. 3 नगरसेवक घरी ब्लँकेट घेऊन झोपले होते, दुलाई घेऊन झोपले होते. त्यावेळेस भर उन्हाळ्यात मी 2 महिने 6 वॉर्डांना पाणी पुरवलं. त्यात कालिका नगर पण माझ्या वार्डातला एक भाग होता आणि नागरिकांसाठी मी दिवस रात्र उभा राहतो, नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी उभा राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरी कालिका नगरमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत होत्या. मग मी कॉमिक ऑपरेशन केलं पोलिसांना हातात धरून, आणि मला खात्री आहे सगळे तुम्ही कालिका नगरमध्ये रहिवाशांना विचारू शकता, त्याच्यानंतर एक चोरीसुद्धा गेले 6 महिन्यापासून झालेली नाही. मला सांगा की आपल्या समोर जे उमेदवार आहेत, आता आपण कमलाकर कोतेंबद्दल बोलत होते, परंतु या वार्डाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे नेते जे आपल्यासोबत पहिले होते राजेंद्र गोंदकर आहेत आपल्यासमोर. तर कशा पद्धतीने आपण ही निवडणूक बघताय आणि उमेदवाराबद्दल नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे? विरोधी प्रश्न असा आहे, राजेंद्र गोंदकर हे जे उमेदवार आहेत ते ज्या वार्डात निवडून आले होते तिथं ते 5 वर्षे फिरकले सुद्धा नाही. हे मी नाही बोलत, तिथले स्थानिक नागरिक बोलत आहे. राजेंद्र गोंदकरांना जर फोन केला ना एखाद्या म्हणजे मतदाराने, तर ते शक्यतो फोन उचलत नाही, आणि उचलला तर ते असं हॉलिडे पार्क बाहेर आणि सांगता मी पुण्याला आहे, महाबळेश्वरला आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राजेंद्र गोंदकरांनी ज्या केसेस दाखल केलेल्या हायकोर्टात, शिर्डी शहराचे रस्ते सगळे त्यांनी थांबवले आहे, आणि साईबाबा संस्थांचं रुग्णालय जे बंद पडलेलं आहे, सर्वसामान्याला ज्या रुग्णालयातनं आज मोफत सेवा मिळत होती, तिथले सर्व डॉक्टरांवर केसेस करून राजू गोंदकरांनी त्या डॉक्टरांना घरी पाठवलेलं आहे. म्हणून आज ज्या हॉस्पिटलमध्ये, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जी गर्दी असायची रुग्णांची, ती रुग्णांची गर्दी त्या ठिकाणी दिसत नाही, फक्त स्टाफ दिसतोय. आज मध्यंतरी सगळ्या शहरामध्ये डेंग्यू, चिकनगुन्या असे सारख्या रोगांनी आज ग्रासलं होतं. तर ह्या लोकांना ज्यावेळेस तिथं
रुग्णांना तिथं जाऊन ज्यावेळेस तिथं डॉक्टर उपलब्ध नाही झाले म्हणून खाजगी ठिकाणी त्यांना जावं लागलं. साधं रक्त लघवी तपासायचे सर्वसामान्य लोकांना 2-2 हजार रुपये मोजावं लागले. ज्या ठिकाणी तुम्ही साहेबा संस्था रुग्णालयात गेले असते तर मोफत उपचार झाला असता. हे सगळे दिवस आज करोडो रुपये आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे जे काय बाहेरच्या हॉस्पिटलला गेले त्याला कारणीभूत आहे राजेंद्र गोंदकर. फार मोठा आरोप आणि तोही शिर्डी शहराच्या दृष्टीने भैयाने केलाय. भैया, मला एक शेवटचा फक्त प्रश्न आहे की कालिका नगरवासीय किंवा आपल्या प्रभागातील आपल्या वॉर्डातील लोकांसाठी आपण निवडून आल्यानंतर काय आश्वासन म्हणजे काय कामं करणार आहात हे थोडक्यात सांगा. कालिका नगरमध्ये सर्व ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या आज पूर्ण झालेल्या आहेत. महत्त्वाच्या 2-3च समस्या आहेत कालिका नगरवासियांच्या. नंबर 1, जी पाणी पुरवठा जो मीटरद्वारे होतो तो त्यांना आज वार्षिक पट्टीनं त्यांना करून हवा होता. तसेच आम्ही नगरपालिकेत ठराव पण केलेला आहे आणि झालेलं पण आहे मंजूर. पण त्याचबरोबर जसं कमलाकर कोतेंनी आणि राजू गोंदकरांनी साई शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर 20-20, 25-25 गाळे घेतले आणि स्वतःचा व्यवसाय ते उभा केलेला आहे. आमच्या कालिका नगरवासियांना आज रस्त्यावर उभं राहावं लागतं, रस्त्यावर हातगाडी घेऊन चहा विकावा लागतो, फुटपाथवर बसून त्यांना व्यवसाय करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेला छोटी मोठी कारवाई करावी लागते आणि त्यांची धावपळ होती. तर माझं स्वप्न आहे कालिका नगरवासियांसाठी तर मी करणारच आहे, पण पूर्ण शिर्डी शहरांसाठी प्रत्येक घराला कुटुंबाला एक 15x20चा एक गाळा मिळावा, शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गाळा मिळावा याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यांना स्वयंभू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही 100% आम्ही यशस्वी करणार आहोत. जे पॉलिशवाले या शिर्डीत आज काम करतात, रोडवर फिरतात, त्यांना कधीही पोलीस उचलून येतात आणि त्यांच्यावर कारवाई करतात. तर आम्ही ह्या पॉलिसवाल्यांचं नाव पॉलिसवाला काढून साई सेवक म्हणून आम्ही करणार आहोत. त्यांना आम्ही गणवेश देणार आहोत, एक विशिष्ट आम्ही ड्रेस देणार आहोत. जसे मुंबईला डबेवाले आहेत बघा, त्यांना भेटायला इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्वतः आले होते. का डबेवाले एवढे कष्ट करतात. जसं डबेवाला एक दुआ आहे लोकांमधला, तसं साई सेवक हा साई भक्तांमधला आणि आम्ही शिर्डीतल्या व्यावसायिकांमधला एक दुआ आहे. म्हणजे लॉज असेल, फुलदुकान असेल त्यातला दुआ आहे. आज तो पॉलिशवाला 1000 रुपये रोज कमवतो. आमचं स्वप्न आहे त्याने 5000 रुपये रोज कमावलं पाहिजे. त्याला आम्ही रोज 1 तास हिंदी आणि इंग्लिश शिकवण्याचं ट्रेनिंग मोफत देणार आहोत आम्ही आणि ते कंपल्शन असणार आहे. त्याला आम्ही आय कार्ड देणार आहोत. जर आय कार्ड आम्ही त्याला दिलं, त्याला गणवेश दिला, त्याला आम्ही ट्रेनिंग दिलं समजा इंग्लिश हिंदी बोलायचं आणि कसं साईभक्तांशी बोलायचं, तर मला खात्री आहे याच्यानंतर त्या पॉलिशवालीची ओळख 7 समुद्र पार झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. कालिका नगर भाग असेल किंवा संपूर्ण शिर्डीमध्ये जे काही पालिसवाले आहे त्यांची संकल्पना बदलण्याचा एक निर्धार या ठिकाणी अभय भैया शेळकेंनी केलेला आहे. याचबरोबर येथील जे कालिका नगरमध्ये असणारे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना रोजगार निर्मिती देण्याचंही त्यांनी या ठिकाणी लोकांना अभिवचन दिले. आपण त्या निवडणुकीसाठी अभय भैया शेळकेंना आपण शुभेच्छा देणार आहोत आणि खरंच भैयांना जे काही योग्य स्थान काँग्रेसमध्ये मिळायला हवं ते त्यांना मिळतं का हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये आपण भेटलो अभय भैया शेळकेंना. पुढील वॉर्डामध्ये नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम या S9च्या कार्यक्रमामध्ये नवीन आपण उमेदवाराशी भेटणार आहोत आणि तिथली समीकरणं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत बघत रहा S9चा निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम. आमचं मतदान भैया साहेबाला आहे, आबा शेळकेला. त्यांना आम्हाला उन्हाळ्यात पाणी पुरवलं आहे. आमचं मत काँग्रेस अभय भैयांनाच मिळेल, दुसऱ्याला मिळणार नाही. आमचं मतदान फक्त अभय भैयांनाच फक्त. आमचं मत अभय भैयांनाच आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण उन्हाळ्यात पाणी दिलेलं आहे. आमचं मतदान अभय भैयालाच आहे. अभय भैयाला आमचं मतदान. आमचं मतदान अभय भैयांना. आमचं मतदान अभय भैयांना. आमचं मतदान अभय भैयांना. आमचं मत अभय भैयाला, काँग्रेस पक्षाला.